स्टार्ट. परिच्छेद. आजच्या काळात पर्यटन हा विरंगुळ्याचा, धार्मिक यात्रांचा, कौटुंबिक व औद्योगिक कारणांनी आपोआप होणाऱ्या प्रवासाचा विषय झाला आहे. पर्यटनासाठी मोकळा वेळ काढावा लागतो, पण त्यामुळे मनाचा शिणवटा निघून जातो व आपण पुन्हा एक नवी ऊर्जा घेऊन येतो. पर्यटन काही वेळा खास ठरवून केलेले असते, काही वेळा प्रवासानिमित्ताने ते घडून जाते. पर्यटन हा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा विषय आहे, पण देशांतर्गत प्रवासही पर्यटनात मोडतो. जागतिक पर्यटन संस्थेने पर्यटकांची व्याख्या ही जे लोक नेहमीच्या वातावरणातून दुसरीकडे जाऊन विरंगुळा म्हणून, व्यवसायाचा भाग म्हणून किंवा इतर कारणांनी बराच काळ राहतात त्यांना पर्यटक म्हणतात, अशी केली आहे. परिच्छेद. पर्यटन ही जागतिक पातळीवर फावल्या वेळातील विरंगुळ्याची कृती आहे. पर्यटन हे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय असे दोन्ही असते. आंतरराष्ट्रीय पर्यटन हे बाहेरून येणारे पर्यटक व आपल्याकडून दुसऱ्या देशात जाणारे पर्यटक अशा दोन पातळ्यांवर असते. जे पर्यटक भारतात येतात त्यांच्यापासून आपल्याला परकीय चलन मिळत असते. त्यामुळे अनेक देशांसाठी पर्यटन हे उत्पन्नाचे साधन असते. आज बाहेरून येणारे पर्यटक हा स्थानिक अर्थव्यवस्था व जिथे पर्यटक नेहमी येतात तेथील रोजगार निर्मितीवर परिणाम करणारा घटक ठरला आहे. परिच्छेद. भारत हा संपन्न सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे व अनेक देशातील पर्यटकांना आकर्षित करणारा देश आहे. नैसर्गिक विविधतेत भारतामध्ये वाळवंट, समुद्र, जंगले, पर्वत, फुले, पशुपक्षी एकाच भौगोलिक सीमेत आपण बघू शकतो. जो कोणी भारताला भेट देतो त्याला तेथील विविध राज्यातील पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती, फुले, फळे, पशुपक्षी भुरळ घालतात. त्यामुळे भारत हा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. संस्कृती व संपन्न वारसा, परंपरा याचे अनोखे मिश्रण भारतात पर्यटकांना अनुभवता येते. येथे येऊन गेलेले पर्यटक हे नंतर भारतीय संस्कृतीचे दूत बनतात व तो संदेश जगाला देतात. परिच्छेद. भारत सरकारने पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. पर्यटन स्थळे विकसित केली आहेत. पर्यटकांसाठी ई-व्हिसा योजना सुरू केली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांना भारतात प्रवास करणे सोपे झाले आहे. ही सगळी योजना पर्यटन उद्योगाने परदेशी पर्यटकांना भारतात येणे सोपे जावे व व्हिसा योजना खुली करावी या मागणीतून पुढे आली. त्यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. भारतात येताच व्हिसा अशी योजना सरकारने 2010 मध्ये मर्यादित पातळीवर सुरू केली होती. ती आता व्यापक केली आहे. भारतात येताच व्हिसा याचा अर्थ परदेशी पर्यटक आल्यानंतर त्याला देशात फिरण्यासाठी व्हिसा लागतो. तो ती व्यक्ती प्रत्यक्ष त्या देशात
आल्यानंतरच मिळतो त्याला व्हिसा ऑन अरायव्हल असे म्हणतात. 2010 मध्ये फिनलँड, जपान, न्यूझीलंड व सिंगापूर या 5 देशांसाठी ही योजना होती. त्या 5 देशांचे पर्यटक आल्यानंतर त्यांना व्हिसा मिळत असे, पण ती मानवी पातळीवर करून दिली जाणारी प्रक्रिया होती. नंतर ही योजना कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, लाओस व म्यानमार यांच्यासाठी जानेवारी 2011 मध्ये विस्तारित करण्यात आली. नंतर एप्रिल 2014 मध्ये त्यात दक्षिण कोरियाचा समावेश करण्यात आला. तरीही व्हिसा प्रक्रिया खूप मर्यादित होती. परिच्छेद. तथापि नवीन सरकारने या योजनेचा विस्तार केला असून ती 27 नोव्हेंबर 2014 पासून 43 देशांसाठी विस्तारली आहे. जानेवारी 2015 मध्ये त्यात गयाचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे एकूण 44 देशांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा आता आहे. यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रवास अधिकारपत्र म्हणजे ई व्हिसा जारी केला जातो. स्टॉप.